गरजू रुग्णांसाठी सिन्नरमध्ये निसर्गोपचार केंद्राचा विस्तार. वामनदादा कर्डक स्मारकाजवळ जागेसह इमारत उभारणार. मंत्री संजय शिरसाट. गरजू रुग्णांसह चालण्यात अडचणी असलेल्या बालकांना निसर्गोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिन्नर येथे सुरू करण्यात आलेल्या शालिनी निसर्गोपचार सेवा संस्थेच्या नैसर्गिक उपचार व ॲक्युप्रेशर सेंटरचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी हॉटेल मोरिया डोबेरे नाका सिन्नर येथे हा कार्यक्रम झाला. शालिनी निसर्गोपचार केंद्राचे संचालक डॉक्टर अश्विन बी भडांगे यांच्या पुढाकारातून हे केंद्र कार्यरत असून निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा दिली जात आहे. विशेषतः चालण्यास अडचण असलेल्या लहान बालकांसाठी या केंद्राच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कार्यक्रमात बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी डॉक्टर अश्विन भडांगे यांच्या कार्याचे कौतुक केले. निसर्गोपचाराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना त्यांनी बरे केले असून उपचार घेतल्यानंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हे त्यांच्या कार्याचे मोठे यश असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. निसर्गोपचाराची सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. सिन्नर तालुक्यातील नायगाव घाट देशवंडी परिसरात वामनदादा कर्डक स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. या स्मारकाच्या परिसरात उपलब्ध असलेल्या जागेवर शालिनी निसर्गोपचार केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे संजय शिरसाट यांनी जाहीर केले. त्याचबरोबर केवळ जागा देऊन न थांबता त्या ठिकाणी केंद्राची इमारतही बांधून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्ण आणि उपचाराची गरज असलेल्या बालकांना निसर्गोपचाराच्या सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. केंद्राच्या माध्यमातून निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर आणि पुनर्वसन सेवा अधिक व्यापक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान डॉक्टर अश्विन बी भडांगे यांनी 2008 पासून आपल्या कार्याचा प्रवास सुरू असल्याचे सांगितले. या कार्याचा सन्मान होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच गरजू रुग्णांना दर 15 दिवसांनी मोफत उपचार देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वामनदादा कर्डक स्मारकाजवळ जागा उपलब्ध करून देण्यासोबतच केंद्राची इमारतही उभारण्याची घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी केली. या समाजोपयोगी उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. आज मी मुद्दामून डॉक्टर अश्विनने बोलवल्यामुळे इथं आलो. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सार्वजनिक जीवनामध्ये कोणतंही व्यंग आलं, अँटिबायोटिकच्या आपण उपचार करत असतो, आयुर्वेदिक करत असतो, होमिओपॅथिक करत असतो. परंतु या डॉक्टरांनी निसर्ग उपचार जे आहेत त्या माध्यमातून अनेक मुलांना बरं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आता इथं पाहिलं, अनेक पालकांना भेटलो. कोणी कोल्हापूरहून आलेलं आहे, कोणी फलटणहून आलं आहे, कोणी कुठून आलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या मुलांचा इथं इलाज होतो, त्यांच्या चेहऱ्यावर ते समाधान आहे. बरं, ह्याला काही खर्चिक नाही. तो स्वतःहून त्याच्यामध्ये असल्यामुळं तो कुठेही कुणाकडून पैसा घेत नाही. स्वतः भाडं भरतोय, जेवणाची राहण्याची व्यवस्था करतोय. असेल तुमच्याकडे फीस देण्यासारखं तर द्या, नसेल परंतु उपचार केल्याशिवाय जाऊ नका हा म्हणणारा हा डॉक्टर. म्हणून मी आज मुद्दामून त्याच्या या भेट द्यायला आलो आणि मला पाहून आनंद झाला की एक वेगळं काम तो या ठिकाणी करतोय. मी त्याला निश्चितच एक आश्वासन दिलं. देशवंडीला जे काही आता आम्ही वामनदादा कर्डकाचं स्मारक जे बनवतोय त्याच्या बाजूला सुद्धा काही जागा तिथं आहे. तिथेही सुद्धा जर त्याचं जर एक केंद्र जर बनवता जर आलं तर निश्चितच त्याला मी मदत करायचा प्रयत्न करणार आहे. अनेक गरजूवंतांना जी सेवा तो देतोय त्याला तोड नाहीये. म्हणून मी त्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो त्या सर्वांतर्फे, त्या पालकांतर्फे, आणि भविष्यामध्ये त्याच्या हातून असेच काम हो अशी शुभेच्छा. 2008 पासून जो माझा प्रवास आहे तो कुठंतरी माझ्या कार्याचा सन्मान मला भेटला. आणि मी जे नॅचरोपॅथीमध्ये जे कार्य करत आहे, बिना गोळ्या औषधी, कुठल्या प्रकारचे गोळ्या औषधं न देता मॅन्युअली हाताने ट्रीटमेंट करत आहे, त्याद्वारे लहानचं मुलं जर ठीक होत आहे मला सर्वात जास्त आनंद आहे. आणि आमची तिसरी पिढी आहे. पहिली पिढी आमची कावीळची औषध देत होती. दुसऱ्या पिढीमध्ये पॅरालिसिसवरती जास्त उपचार केला आमच्या आईने. आणि आमची जी तिसरी पिढी आहे हे लहान मुलांवरती आपण जास्त चालवण्यामध्ये मदत करतो नॅचरोपॅथी पद्धतीने. सर्वात जास्त आनंद ह्या पण गोष्टीचा आहे की साहेबांनी सेंटर बांधून देण्याचं आणि जागा सर्व देऊन हे जे कार्य केलंय आणि त्यांनी जेवढं दखल देऊन आज एवढा विचार केला त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये निसर्गोपचाराचे महत्त्व कसे पटवून द्याल? आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये निसर्गोपचाराचे महत्त्व, नैसर्गिक उपचार पद्धती ही खूप जुनी पद्धती आहे. आपण घरी सुद्धा पद्धती करू शकतो. सर्वात जास्त तुम्ही टायमावरती झोपा, टायमावरती लाईफस्टाईल,
टायमावरती जेवण करा आणि तुमचं जीवन आहार भोजनावरती सर्व काही गोष्टी सर्व जर केल्या तर शक्यतो नॅचरोपॅथी म्हणजे काय स्वतःची क्षमता तुम्ही वाढवा, जी प्राकृतिक क्षमता आहे आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं जर तुम्हाला जर वाटतंय की ही गोष्ट खाल्ल्यामुळे मला प्रॉब्लेम आहे किंवा ही गोष्ट केल्यामुळे असं आहे, व्यायाम करा, एक्सरसाइज करा, योगा करा, हाच माझा उद्देश सर्वात जास्त मला वाटतं. मोफत शिबिराबद्दल काय सांगा? मोफत शिबिराबद्दल असा विषय आहे की माझ्या इथे जे लोक येतात तर साहेबांच्या हस्ते साहेब माझ्याकडे येणार होते, पण मग मी काय विचार केला की साहेब तर येतात तर माझं सेंटर आहे तर मी कंटिन्युअसली 15 दिवसानंतर एक दिवस ज्या मुलांसाठी आपण जे लांबून येतात ज्यांना पैसे भरायचे हे नसते त्यासाठी आपण मोफत उपचार दर 15 दिवसांनी ठेवणार आहे. भविष्यात कोणकोणत्या सेवा आपण आपल्यातर्फे देणार आहात आरोग्य सेवा? नाही, आरोग्य सेवामध्ये म्हटलं तर सर्व नॅचरोपॅथी सेवा, आयुर्वेदाचे किंवा पंचकर्माचे, मसाज, थेरपी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर या ज्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन असो, सर्व ज्या पॅथी आहे आयुर्वेदामध्ये आयुष्यामध्ये जे बसतात ते आपण पॅथी देण्याचा अलग अलग डॉक्टर्स किंवा टीम बनवून आपण हे कार्य करू असं मला वाटतं. जाता जाता गरजू रुग्ण तसेच पालकांना काय संदेश द्याल? मग आता गरजू रुग्णांना मी हा एकच संदेश देईन की तुम्हाला जर येण्याचा जर प्रॉब्लेम होत नसेल किंवा यांना अडचण असेल तर तुम्ही शालेय निसर्ग उपचार केंद्रामध्ये दर 15 दिवसांनी आपण शिबिरचं आयोजन करतो. तर त्या शिबिरामध्ये तुम्ही नाव नोंदणी द्या, तुमचा नंबर आला तुम्हाला कॉल करतील आणि तुम्ही येऊन जा. आणि थोड्या दिवसातच आपण काही सुविधा मी करतच राहतो. काही ज्या सुविधा होईल त्याचा पण मी प्रयास करेन.